राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र रुई येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिमय मंगलमय वातावरणात 131वा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू गंगागिरी महाराजांनी घालून दिलेल्या संकेतानुसार 1894 सालापासून रुई येथे अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत असतो। मोठ्या भक्तिमय वातावरणात याही वर्षी हा सोहळा संपन्न होतोय। आज सकाळी कोपरगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती महंत स्वामी रमेश गिरीजी महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे परमपूज्य विश्वात्मक जंगलीदास महाराज, निमगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज आश्रमाचे श्री श्री 108 महामंडलेश्वर श्री काशिकानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते मंगल कलश पूजन स्थापना, दीप प्रज्वलन, ग्रंथ विना टाळ व मृदुंग पूजन संपन्न झाले। यावेळी मोठ्या संख्येने रुई ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आज के आनंद की जय। मंगलमय वातावरणात हा सोहळा संपन्न झालाय। सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले। श्री क्षेत्र रुई येथे भव्य दिव्य असे सभा मंडपाचे काम चालू आहे। या कामासाठी सढळ हाताने देणगी द्यावी असे आवाहन गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले। रामकृष्ण हरी। 131 वर्षापूर्वी सद्गुरू गंगागीर बाबांनी आणि साईनाथ बाबांनी या रुई ठिकाणी या सप्त्याचा प्रारंभ केला होता, अगदी छोट्या स्वरूपात, परंतु आज 131 वर्षानंतर अतिशय मोठ्या स्वरूपात या सप्त्याचं नियोजन सर्व रुई ग्रामस्थ पंचकृषी यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतो। या 7 दिवसामध्ये अनेक दिग्गज कीर्तनकारांची या ठिकाणी कीर्तनाची पर्वणी असते। ज्ञानेश्वरी पारायण आणि भजन काकडा या माध्यमातून मी सर्वांना एकच विनंती करतो की या सप्त्याच्या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी दररोजचा अन्नदानाचा आणि शेवटच्या दिवशी महाभोजनाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे। धन्यवाद। जय हरी। ही 131 वर्षी परंपरा जी आहे, पूर्वी गंगागिरी महाराजांनी तिची चालू केली, तर दुष्काळामध्ये सुद्धा इथं बाजरीच्या वाढवडल्याने घुगऱ्या गेल्या, पण तो अखंड हरिनाम हा सप्ताह चालू ठेवला। गंगागिरी महाराजचा 1 नंबर आणि महाराष्ट्रात आमचा 2 नंबर ह्या रुई गावाचा। कारण राजकारण जरी किती आलं, आजच्या 7 दिवसामध्ये सर्व राजकारण विसरून जातात, गुन्ह्या गोविंदा एकमेकाला मदत करतात। मदत केल्यानंतर आता एकच अपेक्षा आहे की इथं सभामंडपाचे भरपूर काम चालू आहे, तर ज्याच्याने इच्छेप्रमाणे समजा यावर्षी योगदान थोडंसं वाढून द्यावं, हीच म्हणजे ग्रामस्थाची सर्व लोकांना विनंती आहे। ह्या सभामंडपातून की जी आमची समस्या आहे, दरवर्षी मंडप द्यायचा करायचा, त्याचे जो 1000 रुपये खर्च होतो तो खर्च पूर्ण कमी होईल। शिवाय पाण्याची सुरक्षितता राहील, गळायचा विषय नाही, स्लॅब येणार आहे, त्याला 2 मजले होणार आहे तो, आणि सर्वसामान्याचे कमी दामामध्ये तिथं लग्न कार्य सुद्धा पार पडू शकतील, अशी परिस्थिती आहे एकंदरीत। तिथं पुढे गाळे होणार आहे, ते गाळ्यामध्ये त्याचे 2 पैसे गावाला उत्पन्न पाहिजे, दिवाबत्ती तेल आहे, लाईट बिल आहे, अनेक गोष्टी समस्या आहे। त्याच्याकरता ते नियोजन जे केलं आहे की वर्षाला साधारण 2 लाख रुपयाचा खर्च आहे, तो खर्च अशा पद्धतीने निघणार आहे। वैभव तयार होणार म्हणजे गावाचं भूषणच येते, कारण प्रांगणामध्ये समोर मारुतीच्या समोर आहे सभामंडप, म्हणजे भव्य सभामंडप आहे, आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, लोखंडे साहेब यांनी सर्वांनी म्हणजे मदत केलेली आहे, देऊ केलेली आहे, काही दिले, त्या आधारे आणि गावचा सहभाग या हिशोबाने यावेळेस त्याची फार मोठा खर्च येतो, 50-60 हजार रुपयाचा, लाखाचा खर्च आहे किमान। तर तो आता आमचे काय आहे बाकीचे सगळे गावाने त्याला सगळ्यांनी सहभाग दिला पाहिजे। काही नाही, आता आम्ही त्या आलोचना केलेली आहे, प्रत्येक वैयक्तिक गाठीबिठी घेणार आहे, गाठीबिठी घेऊन ती काही सक्ती नाही आहे। जय हरी। आज सकाळी आपल्या रुई गावामध्ये 131 वर्षाची परंपरेप्रमाणे सकाळी आपल्या सप्त्याला सुरुवात झाली। सकाळी रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते
आणि माऊली महाराजांच्या हस्ते विणापूजन, ग्रंथपूजन आणि मारुतीचा अभिषेक झाला आणि अशा प्रकारे सप्त्याला सुरुवात झाली. आणि संध्याकाळी 9 ते 11 कीर्तनाचा लाभ आहे. संध्याकाळी 7 वाजता हरिपाठाचं नियोजन आहे आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद आहे. अशा प्रकारे आणि परत आपल्या ग्रंथाची मिरवणूक आहे. या सर्व गोष्टीचा गावकऱ्यांनी, आपल्या परिसरातल्या लोकांनी, सगळ्यांनी ह्या आनंदामध्ये सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी वर्गणीला सहकार्य करावं एवढीच माझी इच्छा आहे. रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे याही वर्षी 131वा सप्ताह रुई गावात प्रारंभ झाला असून त्या रमेशगिरी महाराज तसेच काशिकानंदगिरी महाराज व जंगली महाराजांच्या उपस्थितीमध्ये या सप्ताहाला व पारायणाला सुरुवात झाली असून येथोचीच आपल्या इथे सगळं कीर्तनाची सेवा वगैरे सगळे राहणार असून सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतल्या लोकांनी याचा लाभ घ्यावा तसेच सदळ हाताने आर्थिक मदत करावी एवढी विनंती मी करतो. जय हरी. आज या ठिकाणी रुईचे ग्रामदैवत श्रीयुत हनुमान महाराज यांच्या प्रांगणामध्ये 131वा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडत आहे. मोठ्या उत्साहानं आज त्याची सुरुवात झाली. या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य आहे, जे काही मुली, आमच्या भगिनी, जे सासरे आहेत त्यासुद्धा आवर्जून या सप्त्यासाठी येऊन इथं सहभाग घेतात, त्याचा आनंद लुटतात. हे एक वैशिष्ट्य आहे आमच्या गावचं आणि खरोखर ते भूषणावं आहे. या पंचक्रोशीतील सर्व जे काही ग्रामीण भागातली जे काही सगळे भाविक भक्त हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहून संपूर्ण कीर्तनाचा, हरिपाठाचा, संपूर्ण याचा कार्यक्रमाचा लाभ घेतात. आणि अशा पद्धतीनं सर्व भेदभाव, मतभेद बाजूला ठेवून सर्व एकत्र येतात. राजकारणाची जोडी बाहेर ठेवून सर्वजण एकत्र येऊन या सप्त्याचा अतिशय मनमुराद असा आनंद लुटतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अतिशय सुंदर असं वातावरण, सुंदर असं डेकोरेशन, मंडपाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अतिशय द्विगुणित करण्यात आलेली आहे आणि अशाच पद्धतीनं इथून पुढे ही परंपरा चालू राहील अशी एक परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. जय बजरंग चरणी प्रार्थना करतो आणि माझी शब्द. रामकृष्ण हरी. आज आपल्या गावामध्ये 131व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झालेला आहे. जवळजवळ 1894 साली घालून दिलेली ही परंपरा आहे. इथून मागचे जे पूर्वज असतील त्यांनी पण इथपर्यंत ती परंपरा जोपासली. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रुई गावचं जागृत हनुमान महाराज देवस्थान. इतकं जागृत देवस्थान आहे की याच्यावरूनच कळतं की 131 वर्ष झाले तरी परंपरा टिकून आहे. अनेक पंचक्रोशीत सप्ते चालू झाले, बंद पडले, हे वेगळा भाग आहे. पण रुईचं एवढी मोठी परंपरा आहे, ती सगळ्यात मोठी कृपा म्हणजे हनुमंतरायांची. का जुन्या पिढीने पण केलं, नवीन पिढी पण तेवढ्याच प्रोत्साहाने त्याच्यामध्ये येते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय भाग या ठिकाणी कुठलाही येत नाही. राजकीय भाग कुठलाच येत नाही. त्यामध्ये गावामध्ये हनुमान जन्मोत्सव असेल, त्याची पण भरपूर भव्य दिव्य अशी यात्रा होते. दर शनिवारी हनुमान चालीसा पठण होतं. आता आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ पुणे या ठिकाणून काही भाविक इथे आले होते हनुमंतरायांच्या दर्शनासाठी. एका शनिवारी आम्ही हनुमान चालीसा करत असताना पुणे येथून भाविक आले. त्यांचा एक पेशंट होता अपंग. त्यांना कुठून माहिती कळाली असेल, काय कळाली असेल, ते आले हनुमान चालीसासाठी थांबले आणि आम्हाला जाताना पेड्याचा प्रसाद वाटून गेले. का ते म्हटले का तुमच्या गावाचं मारुतीचं जे हनुमंताचं देवस्थान आहे ते खूप जागृत आहे आणि ह्या जागृत असल्या कारणानेच एवढी मोठी 131 वर्षाची परंपरा टिकून राहिली हेच सांगतो. सद्गुरु साईनाथ